मायबाप आपण एवढे विचारवंत आहोत रे. मुलगी जन्माला आल्यानंतर 21 वर्षाची पॉलिसी काढणारे लोक आहोत आपण. किती विचारवंत आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर 21 वर्षाची पॉलिसी काढणारे लोक आहे महाराज. जन्माला येऊन तिला 10 दिवस जरी नाही झाले तरी लोक तिच्या लग्नाची काळजी करतात. काही काही लोकांनी तर लोकसभेमध्ये विधानसभेची तयारी करून घेतली. केली की नाही हो? मग तुम्ही सगळ्या गोष्टीची तयारी करता, मुलाला इंजिनियर कसा करायचा याची तयारी करता. कधीतरी जीवनामध्ये हाही विचार करा की एक दिवस मला ही जीवन यात्रा सोडून काय आहे जाणं आहे. मी कोण ऐसा करावा विषय, मी आलो कुठून, मला जायचं काय, या सगळ्या गोष्टी माणूस विसरलाय महाराज. आणि एक धुंदी माणसाच्या जीवनामध्ये मनुष्य फक्त सुखासाठी धावपळ करतोय. जगात असा माणूसच नाहीये की त्याला दुःख व्हावं वाटतं. प्रत्येकाला सुख हवं असं वाटतंय महाराज. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे नाही. प्रत्येकाचे प्रयत्न सुखासाठी चालू आहे मायबाप. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात. रात्रंदिवस शेतामध्ये एवढे कवाड कष्ट करता. किती मेहनत करतो माणूस शेतामध्ये. मग खरं सांगा, हे कष्ट तुम्ही देवासाठी करता का पैशासाठी करता हो? शेतामध्ये जे कष्ट करताय देवासाठी का पैशासाठी? कशासाठी? कशासाठी बाबा? वा सवय दिसते मस्त सुंदर. आपण रात्रंदिवस शेतामध्ये एवढे कबाड कष्ट करतो देवासाठी का पैशासाठी? पैशासाठी. मग महाराज नसल हे कळलं तर सोपं करून सांगू. मी एवढ्या लांबून प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तन आलो देवासाठी का पैशासाठी? बाबा 2 हात केले गुरुजी. काय लोकांची मानसिकता झालेली महाराज. गैरनाथ बाबा अवघड झालेलं आहे. लोकांना महाराज लोकांचं काही झालं, महाराज लोकांचं काही सांगितलं की अशा गुदगुल्याच होतात महाराज. काय होण्यावर आहे काही कळत नाही आमच्या. पण महाराज तुम्ही किती बी जळले आणि किती जरी आमचा वाईट सोचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सत्तेतले लोक आहे, तुम्ही आम्हाला हटवू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाने जसं आपण प्रत्येक गोष्टीची तयारी करतो तसं प्रत्येकाने आपल्या जीवनाची ही तयारी केली पाहिजे. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ तरी माझ्या देवासाठी दे दादा. निश्चित त्याचा नरदेह, हा नरदेह त्याच्यासाठी प्राप्त झालेला आहे. त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी हा नरदेह प्राप्त झालाय. पण माणूस नको तो विचार केल्याशिवाय राहत नाही. जो करायचा तो करणार नाही. विठ्ठल विठ्ठल. जीवात आले जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला तो कोबरा सावध करतात. आणि बाबा सांगतात जीवनामध्ये असा विचार करा, सार काय आहे आणि आसार काय आहे. त्या 2 गोष्टीचा विचार तुकोबराय सांगतात. पण नुसता विचार नका करू. तो विचार करत असताना तुम्ही करा काय. नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी. नाम धरा कंठी. सारा सार विचार करा उठाऊठी. सारा सार विचार उठा. सारा विचार करा उठा. सारा विचार करा उठा. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. भगवंताचं नाव कंठात धरा.
याच्यासाठी हा नरदेह प्राप्त झालेला आहे मायबाप. बाकीचे साधनं तर तुम्हाला आम्हाला काही शक्य नाही या कलियुगामध्ये. तुम्ही म्हणसाल महाराज कसं? अजिबात नाही. या कलियुगामध्ये सोपं साधन भगवंताचं सांगितलं की भगवंताचं चिंतन करा, त्या भगवंताचं नाव कंठात धारण करा, म्हणजे भगवंताविषयी, भगवंताच्या नावाविषयी अंतःकरणामध्ये काय करा? आवड निर्माण करा. काही लोक म्हणतील आम्ही दुसरं करून बघू. अजिबात नाही. योगाच्या बाबतीत जर विचार करायला गेलो तर योग याग विधी येणे नव्हे वायाची उपाधी दंभ धर्म. जे ज्ञानोबरा योग्यांची मावले होते ते ज्ञानोबरा योगाचं खंडन करत असताना सांगतात की म्हणून योगाची वाटा जे निघाले का सुभटा तया दुःखाचीच वाटा भागाला. ज्ञानोबराच्या काय गोड होय माय बाप. एखादा बोचरा म्हातारा असेल आणि त्या बोचऱ्या म्हाताराला जर तुम्ही लोखंडाचे चणे खायला दिले ते जगल का मरलो? पाहे पा लोहाचे चणे जय बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणू महाराज. मग एवढा जर योग अवघडे, योगही आपल्याला शक्य नाही. तुम्ही म्हणसाल कर्मकांड, कर्मकांडाचाही विचार नका करू. तुम्ही म्हणसाल ज्ञान संपादन करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे महाराज. प्रथमम नार्जिते विद्या. पहिले 25 वर्ष तुम्हाला काय संपादन करायचं? ज्ञान संपादन करा. कोणाला गायक व्हायचंय, पखवाजा व्हायचंय, कीर्तनकार व्हायचंय, काय तुम्हाला नोकरी लागायचं? पहिले 25 वर्ष 25 ते 50 माणसांनी दिलं पडायचं नाही. बरोबर आहे की नाही? आमचे गहिनाथ बाबा मला म्हणे महाराज प्रवास तर जरूर करत जा, पण प्रवासाबरोबर थोडं तब्येतीलाही जपत जा. बरोबर आहे का नाही? त्यांच्या चेहऱ्यावरचं तेच पाहन माझ्या चेहऱ्यावरचं तेच. मला असं वाटतं मी म्हातारा झालो. बरोबर आहे का नाही? याचं काही रहस्य आहे महाराज. बरोबर आहे का नाही? याचं कारण ठीक आहे, मलाही माहिती तब्येतीला जपलं पाहिजेत महाराज, पण 25 ते 50 शास्त्रकारांनी पैसा कमवायला सांगितलेला आहे. द्वितीयम नार्जिते धना. काय करायला सांगितलेलं आहे? द्वितीयम नार्जिते धना. जर 25 ते 50 आपण तब्येतीचा विचार करायला गेलो तर 50च्या नंतर खायचं काय मोठी समस्या आहे. त्याच्यामुळे हे जे चाललंय ते एकदम चाललंय अवघड आहे महाराज. प्रत्येकाला त्या गोष्टी जमत नाही, त्याला काहीतरी असतं महाराज. आता हे अवघड आहे. तर जीवनामध्ये एकच गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप. विठ्ठल 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 महाराज. योगही अवघड आहे, ज्ञानही अवघड आहे, कर्मकांडही अवघड आहे. मग काही म्हणतील याचा आवाज व्यवस्थित कर दादा, ट्रबल कमी करून टाक एकदम. थोडं जडच आहे पण जाऊ द्या. काही लोक म्हणतील आम्ही यज्ञाधिक कर्म करू. कस काय यज्ञाधिक कर्म शक्य आहे महाराज तुम्हाला? आम्हाला अरे 120 रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा करणारे लोक आपण यज्ञाधिक कर्म आपल्याकडून शक्य. चला महाभारतात आणि परत भारतात येऊ आपण, काळजी करू नका. महाभारतामध्ये ज्यावेळेस राजसू नावाचा यज्ञ 5 पांडवांनी केला त्यावेळेस तुपाची धार अशी सोडली महाराज की हत्तीच्या सोंडासारखी तुपाची धार होती. आता तूप म्हणलं की महाराज लोकांना चूप बसावं लागतं. तूप पाहायला भेटत, उलट काही मावल्या तूप म्हणून दारडा खाऊ घालतात महाराज, पण तूप पाहायला भेटत नाही. अवघड आहे महाराज. त्या कोल्हापूरला मागच्या महिन्यामध्ये माझं कीर्तन होतं. एकादशी द्वादशी काला जागर कीर्तन असताना आम्ही सर्व महाराज लोक कीर्तन संपलं, जेवायला बसलो. आता तूप वाढायचा चमचा बी थोडा चांगलाच असतो महाराज. ती आमटी वाढायचा चमचा आणि तूप वाढायचा चमच्याच्या मध्ये खूप फरक असतो. तूप वाढायचा चमचा म्हणजे एकदम सपाट असतो, त्या सराट्यासारखा, उलथण्यासारखा, आणि तो त्या पातेल्यात बुडवायचा आणि त्याच्यातून 2-3 थेंब पडले की साधारण महाराज, 4-5 थेंब पडले की महंत, आणि अजून जास्त पडले की तो मठाधिपतीच महाराज. आम्ही सगळे महाराज लोक जेवायला बसलो आणि तूप वाढणारी बाई हुशार होती. ती तूप 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 करतच गेली, तूप वाढलंच नाही तिनं. मी आवाज दिला, मावशी, हो मावशी. तिनं ऐकलं, म्हणे काय महाराज? अहो म्हणलं तुम्ही नुसतं तूप तूप करतच गेला, तूप वाढलंच नाही. ती हळू चालीन मला म्हणे, बाबा आता तूप खायचे दिवस नाही म्हणे, ऐकायचे दिवस आहे म्हणे. काय म्हणली? थोडं लक्ष द्या हो दादा याच्याकडे. थोडं काय झालं काही कळत नाही, पण थोडंसं कुठं तरी काहीतरी बिघडायला लागलं, बस एवढंच आहे. विठ्ठल 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 माणसासारखी हलकट भक्ती या जगाच्या पाठीवर दुसरं कोणीच करत नाही महाराज. तुम्ही माझं कीर्तन ऐका थोडं माझ्याकडे लक्ष द्या. माईकचा विचार केला तर कीर्तनाचा द्या बारा होईल.
आता मला किती त्रास होतो हे माझं मला माहिती आहे, पण जाऊ द्या, तुम्ही ताण नका घेऊ तुम्ही माझ्या. आणि त्यातल्या त्यात हे दोघं जण उभे, काय असा आवाज कुठं रेकॉर्डिंग करत असते का? पण जाऊ द्या, करा, टाकू नका युट्यूबवर, नाही तर केस करेल दोघांवर बी. विठ्ठल विठ्ठल माणसासारखी हलकट भक्ती या जगाच्या पाठीवर कोणीच करत नाही. मारुतीरायाचं मंदिर असेल आपल्या गावामध्ये, शनिवारच्या दिवशी जर माणूस मारुतीरायाच्या दर्शनाला गेला ना, महाराज असं नारळ फोडलं आणि ते नारळ असं कवळलंच निघू द्या महाराज, एकदम गोड. माणसं एवढे हलकं ठेव, एवढा बी तुकडा ठेवत नाही महाराज देवाला, एवढाच. आणि तेच नारळ जर खवूट निघलं की लोक सहज म्हणतात पावलं देवाला. मला कळत नाही नेमकं कोणत्या मानसिकतेने आपण परमार्थ करतो. मी तुम्हाला एक सांगू, तुमच्या ॲडजस्टनुसार परमार्थाची व्याख्या नका करू दादा. देवाला काय मान्य याचाही विचार केला पाहिजे. ज्या लोकांना 7 दिवस इकडे यायला भेटत नाही ते लोक म्हणतात, काय 7 दिवस रामायण ऐकायचं, काय 7 दिवस कीर्तन ऐकायचं, शेवटी आपल्या बाबाचं कीर्तन ऐकलं, काल्याचं कीर्तन, की तेवढंच पुण्य लागतं. तुमच्या बापानं सांगितलं का तुम्हाला? कोणी सांगितलं असं? अजिबात नाही. महिनाभर जर तुम्ही कामावरच गेले नाही आणि शेवट 30 तारखेला पगार आणायला गेले, तुम्हाला मालक पगार देईल का? हा, अरे तसं व्यवहारामध्ये जे उदाहरण आहे तेच परमार्थामध्ये दादा. 7 दिवस तुम्हाला इथं सेवा करावं लागेल, कोणाला अन्नदान करावं लागेल, कोणाला धनदान करावं लागेल, कोणाला श्रमदान करावं लागेल, कोणाला टाळ घेऊन उभं राहावं लागेल, कोणाला हरिपाठ करावं लागेल. आणि ही सगळी सेवा केल्यानंतर शेवटच्या दिवशी भानुदास गीती गात प्रसाद देतो. 7 दिवस इकडे येऊनच पाहिलं नाही, काल्याच्या दिवशी तेवढंच पुण्य लागतं. मनानं परमार्थाची व्याख्या ठरवायची. तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार परमार्थाची व्याख्या करता. परत एकदा सांगतो दादा, तुम्हाला आवडेल तसा परमार्थ चुकून करू नका. माझ्या देवाला आवडेल तसा परमार्थ जीवनामध्ये करा. बऱ्याचशा मायमावल्या माझ्या कीर्तनाला आलेल्या आहे. मायमावल्यानो, एक छोटासा प्रश्न तुम्हाला लेकरू म्हणून करल. तुमच्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती तुम्ही करावं का तुम्हाला जी भाजी आवडती ती तुम्ही करावं? आई, एकदम छोटा प्रश्न, याच्यात काही नाही. एकदम तुमच्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती तुम्ही करावं का तुम्हाला जी भाजी आवडती ती तुम्ही करावं? नवऱ्याला जी भाजी आवडती ती जर पत्नीने केली तर नवरा 4 चौघामध्ये सांगा, अरे काय भाजी केली राव माझ्या बायकोनं, दररोजच्या 2 चपात्या खातो, आज 4 चपात्या खाल्ल्या का? त्याच्या आवडीची भाजी केली तुम्ही. कोणाच्या आवडीची भाजी केली? त्याच्या आवडीची भाजी केल्यानंतर तो मनसोक्त जेवल. महाराज, तुमच्या नवऱ्याला वांगा आवडतं आणि तुम्ही बटाटे केल्यावर तुम्ही ते हाणणार नाही धरून तुम्हाला? सिंपल आहे ना, याच्यात काही जास्त डोकं लावण्याचं कारण नाही. तसं तुम्हाला आवडतो तसा परमार्थ करत जाऊ नका. माझ्या भगवंताला जसं आवडतंय, माझ्या भगवंताचं जे मनोगत आहे तसा परमार्थ करा. निश्चित तुमचा परमार्थ सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज, जगातले कोणतेच साधन तुम्हा आम्हाला शक्य नाही. ना यज्ञाधिक कर्म आपण करू शकतो, ना योग संपादन करू शकतो, ना कर्मकांड करू शकतो, ना ज्ञान संपादन करू शकतो. मग महाराज, कलियुगामध्ये करायचं काय? सोपं साधन शास्त्राने सांगितलंय. यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. महाभारत. या कलियुगामध्ये सोपं साधन भगवंताचं चिंतन. काय गोड वर्णन आहे. कलियुग केवल नाम आधारा हो, सुमिर सुमिर नर उतरही पारा. या कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी भगवंताचं चिंतन. कलियुगा माझी करावे कीर्तन जेने नारायण. महाराज, नामसंकीर्तन साधन पायी सोपे, जळतील पापे
कलियुगामध्ये बाकीचे साधनं का शक्य नाही मायबाप? कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा खूप थोडी, अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध, मध्य बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहे का? तुम्ही तुमच्या जीवनाच्या वजाबाकी करा, तुम्हाला कळलं तुमच्याकडे किती दिवस राहिले. प्रत्येकाला 100 वर्षाचं आयुष्य. दादा किती वर्षाचं आयुष्य हो? 100 वर्षातले 50 वर्ष झोपीत गेले तुमचे, खाली किती राहिले हो? बोला बोला, लाजू नका. किती राहिले? अहो 100 मधले 50 झोपीत गेले, खाली किती राहिले? 50 वर्षातले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती राहिले? 40 वर्षातले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती राहिले? अहो शिक्षण झालं, नोकरी लागलं की 5 वर्ष पोरी पाण्यातच जातात. ही पसंत आहे तर ही नाही, ही पसंत आहे तर ही नाही. पोरायला तर माझी विनंती, पोराव अख्खं कीर्तन विसरलं तरी चालतं, पण हे ध्यानात ठेवा, काळी बेंद्री कशी काचेनं चपटी चुपटी हो म्हणा हे बाबा हो. कारण सध्या पावसाच्या दुष्काळापेक्षा सर्वात मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पोरीचा आहे महाराज. आमचं बरं झालं आम्ही लवकर सुटलो संस्था. आता ह्या पिरियडमध्ये जर झालं असतं तर अवघड झालं असतं. 100 पोरं आणि 60 पोरी, 40 करायचं काय? मोठी समस्या आहे महाराज. काही करू नका पोरांनो. तुम्ही माझे सर्व यूट्यूब फ्रेंड आहात, फेसबुक फ्रेंड आहात. तुमच्या सर्वांची काळजी रे मला. लग्नाचे तो स्वप्न पाहूच नका गड्या हो तुम्ही. तुमचा बाजार कुठला असतो? करवंडी. हा, तालुका कोणता आहे तुम्हाला? शिरूर. शिरूरला बाजार कधी असतो? सोमवारच्या दिवशी शिरूरला जा बापाकडून 800 रुपये घेऊन. किती? 800 रुपये घेऊन शिरूरला जा. मोजून त्याच्यात 4 मीटर लाल कपडाना परव 4. त्याच्यात 3 लुंग्या शिवा, 2 लंगूट उरले थोडेफार पैसे, त्याचा किलोचा गांजा घ्या. आणि डोंगराला काय, आपलं डोंगरच परदेश आहे. मस्त गांजा फुकत बसा, तुमचे लग्न होणार. अरे सध्या महाराष्ट्रामध्ये 25-25 एकरवाले यायचा ताळ नाही, 2-2 एकरवाले तर लटकते रे ना रे. आणि घेऊ नका दादा, एवढा कमी आयुष्य आहे तुम्हाला. म्हणजे 5 वर्ष मुली पाण्यात गेले 20 वर्षातली, तर फक्त तुमच्याकडे 3 पंचवार्षिकी म्हणजे 15 वर्ष. किती? आणि त्या 15 वर्षामध्ये तुम्ही काय काय करणार आहात दादा? क्षणभंगूर जीवन की कलिका, कल्परात को केली ना केली. हा माईक जर बाजारात घेण्यासाठी गेले तर या माईकची गॅरंटी भेटेल, या घडीची गॅरंटी भेटेल, या लाईटची गॅरंटी भेटेल. पण जगामध्ये एका गोष्टीची गॅरंटी, तो म्हणजे हा नरदेह. आणि कपातलाच्या कपातन बशीतला बशीतच असतो. गेलं. लोक म्हणे चहा पित होते रे, मारायला उशीर लागत नाही. कोण कोणाचं मरण जाणतं महाराज? अजिबात नाही. मरण जर माणसाला कळालं असतं ना महाराज, तर खूप अवघड झालं असतं. हे मोठे मोठे लोक मेलेच नसते महाराज, आपल्यासारखे गरीबच मेले असते. 2 ठिकाणी देवानं वशिला ठेवला, आणि एक निसर्ग आणि दुसरा म्हणजे जगणं मरण. जगणं मरण माणसाच्या हातात आले तर हे मोठे मोठे बोके मारणारच नाही, आपल्यासारखे गरीबच मरतील महाराज. खरं सांगतो तुम्हाला, ह्या 2 गोष्टी देवानं स्वतःच्या हातात ठेवल्या. म्हणून तुम्ही लोक आज माझ्या समोर कीर्तनाला बसलेले, मंदिर उघडे. ज्या दिवशी या 2 गोष्टी माणसाच्या ताब्यात येईल, निसर्ग आणि जगणं मरण, त्या दिवशी मंदिराला कुलूप आणि कीर्तन बंद झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 एवढं कमी आयुष्य, एवढ्या कमी आयुष्यामध्ये करायचं काय? काहीच करायचं नाही. त्या भगवंताचं चिंतन करा मायबाप. खूप गोड नरदेह तुम्हा आम्हाला सापडलाय. मी पुनश्च एकदा विनंती करेल, दादा गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर जात जा हो. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे? वेळ आहे तोपर्यंत सावध करा. जोपर्यंत तुमचे हात चांगले तोपर्यंत लोकांचे गळे नका कापू. हस्तस्य भूषणम दानम, दान देऊन घ्या दादा. जोपर्यंत तुमचे पाय चांगले तोपर्यंत जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाये नको. जोपर्यंत तुमचा कंठ चांगला आहे तोपर्यंत भगवंताचं चिंतन करून घ्या दादा. वेळ निघून गेल्यानंतर जीवनामध्ये एकच गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप. पश्चाताप. आणि तो पश्चाताप होण्याच्या अगोदर तुकोबराय सांगतात, सार असार विचार करा उठा उठी. आता सार म्हणजे काय आणि असार म्हणजे काय? जगामध्ये सार फक्त भगवंताचं नावच आहे ना मला. सार 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 विठोबा विठोबा नाम तुझे सार. भगवंताला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या सगळ्या आसारामध्ये मोडतात महाराज. देवाला सोडून तुम्ही कीर्तन जरी केलं तरी ते आसारामध्येच आहे. देवाला सोडून तुम्ही जीवनातली कोणतीही गोष्ट करा ती आसारामध्येच आहे. म्हणून सारा सार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी, विठोबाचे त्या भगवंताचं नाव कंठामध्ये धारण करा. आणि तुकोबराय सांगतात, बाबा
त्या भगवंताचं नाव जर तुम्ही कंठामध्ये धारण केलं तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या त्या भगवंताच्या चिंतनाने ते संकट तरल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं तयाच्या चिंतनी निरसेल संकट आताच्या चिंतनी निरसेल दादा ढिलं पडू नको असं समज तू दिंडीत पाखवा जुरायला काय ताण घ्यायचं आता काय त्याचा विचार नाही करायचा. मी असं समजू राहिलो की फडावर कीर्तन आहे आपल्या वास्कराच्या तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. मायबाप त्या भगवंताच्या चिंतनामध्ये त्या भगवंताच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट त्या भगवंताच्या चिंतनाने तरल्याशिवाय राहत नाही. कोणाकोणाचे संकट निवारण झाले भागवतामध्ये महाभारतामध्ये अनेक उदाहरणं आलेले आहे महाराज. द्रौपदीच्याही जीवनातलं संकट भगवंतांनी निवारण केलं. कोठे गुंतलासी द्वारके चराया वेळ का सखया लावियेला दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले नको पाहू केले पाप पुण्य. द्रौपदीचा उद्धार केला मॅम. तयाच्या चिंतने निरसेल संकट. गजेंद्राचाही उद्धार माझ्या भगवंतानी केला. त्रिकुटाचल नावाचा जो पर्वत आहे त्या त्रिकुटाचल नावाच्या पर्वतामध्ये एक गजेंद्र नावाचा हत्ती राहत होता. एवढा उन्मत्त झाला होता महाराज. 50 पत्न्या होत्या, 100-125 मुलं होते. गजेंद्र ज्यावेळेस रस्त्याने चालायचं त्यावेळेस सगळे छोटे मोठे पक्षी म्हणायचे गजेंद्र महाराज की जय, गजेंद्र महाराज की जय. नेमच असतो महाराज. जोपर्यंत सत्ता तुमच्याकडे, जोपर्यंत पैसा तुमच्याकडे, तोपर्यंत लोक तुमची निश्चित पूजा करतील. मगाशी गैरीनाथ महाराजांनी एक उदाहरण मला खूप सुंदर सांगितलं. ते अंतकरणाला भावलं. म्हणे महाराज ज्या जगन्नाथ अण्णाचं कीर्तन ऐकण्यासाठी पैठणच्या वाळवंटामध्ये 2-2 तास लोक, 1-1 लाख लोक अगोदर येऊन बसायचे. हे ज्या जगन्नाथ अण्णाच्या वाणीची ताकद आहे. वेदांत वाचस्पती ही पदवी फक्त महाराष्ट्रामध्ये अण्णाला शोभून दिसत होती महाराज. बाकीचेही लावतात पण त्यांनी कुठं घेतली हे नाही माहीत. पण अण्णा हे खरोखर तेवढी ताकद होती महाराज. काय अण्णाचं वर्णन. नेमकं अण्णा कीर्तन करत होते आणि त्यावेळेस मी नेमकंच आळंदीला आलो होतो महाराज. मला कळतं जोग महाराजांच्या सप्त्यामध्ये अण्णाचं कीर्तन राहायचं आमच्या परिसरामध्ये. देळगाव राजाला एक वेळेस शिवाजी महाराज मुंडे म्हणून यांनी भगवान बाबाची पुण्यतिथी केली होती. त्यावेळेस मी जगन्नाथ अण्णाचं कीर्तन ऐकलं होतं. पण कीर्तनातलं ध्यान काही नव्हतं, पण ऐश्वर खूप होतं. तो कोट राहायचा मस्त, ती पुंगानी राहायची त्या सोरलाची पुंग. मला आठवतं जगन्नाथ अण्णाच्या कीर्तनाला समाज राहत होता यात नवल नाहीये महाराज.
एक जगन्नाथ अण्णा महाराष्ट्रातील असे कीर्तनकार होते की त्यांच्या कीर्तनाला कीर्तनकार लोक कीर्तन ऐकत होते. हे महत्व होतं जगन्नाथ अण्णाचं. पण त्या जगन्नाथ अण्णाला ज्यावेळेस अन्न नलिकेचा कॅन्सर झाला, बोलणं बंद झालं. अरे बाहेरच्यांनी ती सोडून द्या, पण घरच्यांनी अगोदर साथ सोडली, हा पहिला नियम आहे. बरोबर आहे का नाही? गजेंद्र तसाच चालत होता महाराज. गजेंद्र ज्यावेळेस रस्त्याने चालायचा, सर्व लोक गजेंद्र महाराज की. गजेंद्राला एवढा अभिमान झाला होता, एका सरोवरामध्ये तो जलक्रीडा करण्यासाठी गेला. हत्तीला जलक्रीडा खूप आवडती, पण त्या सरोवरामध्ये एक नक्र राहत होता. काय राहतो? नक्र म्हणजे मगर. आधी गजेंद्र स्नान करत असताना त्या नक्राने गजेंद्राचा पाय पकडला महाराज. पण गजेंद्राच्या मनातला अभिमान मात्र नष्ट झाला नाही. गजेंद्राने विचार केला, ज्यावेळेस त्या नकराला, त्या मगराला कळेल की मी गजेंद्र आहे आणि या जंगलाचा राजा आहे, त्यावेळेस निश्चित तो माझी माफी मागितल्याशिवाय राहणार नाही. पण एक वाक्य दादा, अपने गली में तो कुत्ता भी शेर होता है. तुम्ही 50 नाही 100 किलोची नाही 500 किलोची म्हैस असू द्या महाराज, आणि ती जर पाण्यात गेली आणि त्या मगरीनं जर त्या म्हशीचा पाय धरला ना, तर म्हैस मरेपर्यंत ती मगर सोडत नाही. पण तीच मगर ज्यावेळेस ती पाणी सोडून बाहेर येते, त्यावेळेस त्या मगरीला कुत्रे सुद्धा फाडतात महाराज. कारण ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये ज्याची त्याची ताकद काय असती, आगळी आणि वेगळी असती. ज्यावेळेस गजेंद्राचा पाय नक्र ओढायला लागला, त्यावेळेस गजेंद्राला थोडा वेदना व्हायला लागल्या आणि गजेंद्राने आपल्या पत्न्याला सांगितलं, अगं ऐकलंस का? पत्न्या म्हणल्या, जी काय झालं? अगं कोणीतरी पाय ओढतंय माझा, वेदना होत आहे मला. प्रत्येकीनं सोंडीला सोंड लावली आणि गजेंद्राला ओढण्याचा प्रयत्न केला. मुलंही ओढत आहे. बरेचसे दिवस गेले. ज्यावेळेस गजेंद्राला प्रयत्न करून गजेंद्र बाहेर येत नाही, त्यावेळेस सर्व पत्न्यांनी आणि मुलांनी विचार केला, जाऊ द्या, पिकलेलं पान आहे, कधी ना कधीतरी, काय म्हणलं ते, पिकलेलं पान आहे, कधी ना कधीतरी. काय अंतकरणाला महाराज काळजाचे तुकडे झाले असेल होते गजेंद्राच्या. अरे ज्यांच्यासाठी मी एवढं सर्वस्व काही केलं, पाऊस जर आला तर मी त्यांना माझ्या उशाशी धरलं, जवळ धरलं माझ्या काकाशी, पण यांना पाण्याचा शिंतोडा लागू दिला नाही, कधी उन्हाचा चटका भासू दिला नाही. आणि अशा संकटकालीन हे लोक मला सोडून जातील याची अपेक्षा नव्हती महाराज. हा नेम आहे जगाचा. काय आहे? नेम आहे. कधीतरी तुमच्यावर असा एखादा प्रसंग येऊ द्या दुःखाचा, त्यावेळेस तुम्हाला कळल घरचे कोण आहे बाहेरचे कोण आहे महाराज. तुमच्यावर किती लोक प्रेम करतात हे कळायचं ज्या दिवशी तुमच्यावर एखादा धर्म संकट येऊ द्या. अरे बाहेरचे तर साथ सोडतात, पण घरचे पहिले मोबाईल बंद करतात. हा नेम आहे. विठ्ठल विठ्ठल शास्त्रकार सांगतात, धनानी भूमो पश्वस्य गोष्टी नारी गृहद्वारी जन स्मशाने देहेशितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव. हे जाणार आहे दादा. हे ज्यावेळेस गजेंद्राला कळालं, त्यावेळेस गजेंद्राने धावा केला, जो कोणी या पृथ्वीचा मालक असेल त्यानं माझं रक्षण करावं महाराज. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. हत्ती म्हणायला जेवढा शब्द लागतो ना, हा शब्द वैकुंठात उच्चारला आणि ती मनुस तर खाली आली. एवढं महाराज तयाच्या चिंतने निरसेल संकट. किती उदाहरणं सांगायची. आजमेळी पाप रासी. किती पापी होता महाराज आजमेळी. घरच्या बायकोला सोडून एका वेश्येला घरी घेऊन आला. एवढं पाप केलं, पण आजमेळ्याचाही काय केला महाराज? उद्धार केला. अजून वाल्या कोळी महात्यारी हो नामे तारीला निर्धारी. घेता नाम विठोबाचे हो पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे. माय बाप महाराज सांगतात ना, तृणाग्नी मेळे तुमच्या शेतामध्ये जर एखादी ज्वारीची किंवा बाजरीची जी आपण जो चारा असतो त्याला जी गंजी लावतो त्याला गंजी म्हणतात का सुडी म्हणतात? तो काय म्हणतात त्याला? गंजी आहे ना. 10 एकर शाळू लावलेली, हायब्रेड लावलेलं आहे आणि त्या हायब्रेडचं जनावराला चरण्यासाठी आपण ती गंजी लावतो. काय लावतो? 10 एकरची खूप मोठी, आपल्या मंडपा एवढी गंजी. खरं सांगा, एवढी मोठी गंजी पेटवायची म्हणल्यानंतर कमीत कमी 10-20 किलो इस्तू लागेल ना. हा,
किती लागल? एक माची चिकाडी खूप झाली. तुमचं कितीही पाप असू द्या मायबाप, ते पाप नष्ट करण्याची सामर्थ्य माझ्या भगवंताच्या चिंतनामध्ये म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. जाऊ द्या, मी तुम्हाला हे शास्त्राचे पुरावे दिले. मी तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो मायबाप. बरेचशा मायमावल्या माझ्या इथं बसलेल्या कीर्तनाला, ह्या लाईटमुळं मला दिसत नाही, पण बिचाऱ्या काही झोपल्या बी असतील. नाही झोपल्या ना? काय नाही, आज पहिला दिवस आहे, झोपलं तरी चालतं, मी काही ताण घेणार नाही. बऱ्याचशा मायमावल्या माझ्या कीर्तनाला आलेल्या मायमावल्यानं एक लेकरू म्हणून तुम्हाला विनंती करेल, पुनश्च एकदा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथं एखादी तरी मायमावली अशी असेल की तिचा नवरा दारू पित असेल ना? एखादी? फक्त विनंती, हात वर करू. ते दलिंदर जर इकडं बसेल असेल ना, तर घरी गेल्यावर दन हात लय हाणत बसल तुम्हाला. कीर्तनात हात वर करते का? रक्षाबंधनच काढल तुमचं. त्याच्यामुळे हात बीत वर करू नका. पण प्रत्येक मायमावलीला जर असं वाटत असेल माझ्या नवऱ्याने दारू सोडावी, तर तिला मी सांगतो, तिनं माझं ऐका महाराज. कोणत्याच महाराजाकडे घेऊन जाऊ नका, तिनं कोणत्याच भोंदूबाबाकडे घेऊन जाऊ नका. आणि काय ते 50,000चं इंजेक्शन दिलं महाराज माहिती तुम्हाला? क्रुझर गेल्या हो. आमच्या गावातले काही दलिंदर क्रुझर घेऊन गेले, 50,000चं इंजेक्शन घेऊन आले, येता येता पिऊन आले. अरे दारू कुठं पैशानं सुटत असते का इंजेक्शनानं सुटत असते? तो मनाचा ताबा आहे महाराज. बहुतांशी ज्या लोकांची बिअर बार आहे ते कोणीच दारू पित नाही महाराज. खरं सांगतोय तुम्हाला. लोक म्हणतात संगतीनं दारू माणूस दारू देतो. अजिबात नाही. तुमचा गोड गैरसमज आहे महाराज. तुमच्या मनावर जर तुमचं कंट्रोल असलं ना, तर महाराज गटारा सुद्धा कमळ उगवतं. काय होतं? गटारा सुद्धा कमळ उगवतं. पण तुमच्या मनावर कंट्रोल नाही. 50,000 रुपये इंजेक्शनाचे द्यायचे नाही, येता येतच काही पिऊन येतात. म्हणून जर एखाद्या मायमावलीला असं वाटत असेल माझ्या नवऱ्याने दारू सोडावी, तर माझा एक छोटासा मंत्र तुम्हाला सांगतो. काही मायमावल्या म्हणाल, भाऊ बाकीचं जाऊ दे, हा मंत्र सांग बाबा. काहीच करायचं नाही. प्रत्येक मायमावलीला स्वयंपाक करायला किती वेळ लागतो? 1 तास. चपाती भाजी भात वगैरे करण्यासाठी 1 तास लागतो. मायमावल्यानं खूप महत्त्वाचा विषय, श्रावण महिना चालू आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, त्या मंत्र्यानं जर 2 महिन्यात तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली, मी नारदाच्या गादी येऊन सांगतो, खेडकर महाराज मी कीर्तन करणं सोडून दिले. एवढा विश्वास नाम मंत्र. तुम्ही म्हणाल मंत्र काय? 1 रुपया नको मला तुमचा त्या मंत्राकडून. तुमच्या नवऱ्यानं दारू सोडल्यानंतर तुम्हाला काय 2-4 एकर माझ्या नावावर करायची, मला फोन करून बोलून घ्या. तोपर्यंत रुपया देऊ नका. ठीक आहे. मग महाराज काय मंत्र आहे? काय नाही. माझा प्रत्येक मायमावल्यांना प्रश्न आहे, तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी किती वेळ लागतो? 1 तास. कम्प्लिटली भात भाजी वगैरे करायचं. त्या 1 तासामध्ये तुमच्या कोणत्या कोणत्या इंद्रियाला काम आहे? हाताला काम आहे, कणिक मळायची, चपात्या करायच्या. डोळ्यालाही काम आहे, चपाती भाजली का नाही बघायची. नाकालाही काम आहे, भाजी शिजली का नाही त्याचा सुगंध येतो. पायालाही काम आहे, पाणी आणायचं, एखादा डबा आणायचा, तेलाची बाटली आणायची, सर्व त्या 1 तासामध्ये. खरं सांगा, फक्त आपल्या तोंडाला काय काम आहे हो? काहीच काम नाही. उद्यापासून करून तर बघा, याला काही पैसे लागत नाही, मी काही पैसे मागत नाही तुम्हाला. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत उद्यापासून मायमावल्याने ह्या मंत्राचा जप करा. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. नाही चालत म्हणता आलं तरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. उद्यापासून मोजून पहा. 1 तास जर तुम्ही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप केला महाराज, तर 5,000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस नामस्मरण होतं? 5,000 वेळेस नामस्मरण होतं. ध्यान देऊन ऐका मायबाप कीर्तन माझं. सकाळचा 1 तास आणि संध्याकाळचा 1 तास नामस्मरण किती झालं? 2,000 नाही, किती झालं? 10,000. 5 आणि 5 10,000. मी खरं सांगू, 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल त्यावेळेस ते जेवण राहणार नाही. तो काय होईल? तो प्रसाद होईल. आणि तो प्रसाद कितीही नालायक माणसानं खाऊ द्या महाराज, 2 महिन्यात जर त्याची बुद्धी नाही बदलली तर आपण कीर्तन करायचं सोडून देऊ. फक्त तुम्ही नेम करा. तुम्हाला याच्यासाठी पुरावा काय? अरे चांगलं खाल्ल्यानंतर माणसाची बुद्धी सात्विक होती. याच्यासाठी तुम्हाला महाभारतातलं उदाहरण देतो. ज्यावेळेस भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले, 5 पांडव, द्रौपदी माता, ज्यावेळेस भगवंताने सांगितलं भीष्माचार्य हे हस्तिनापुराचे राजा झाले, यांना काही धर्माच्या गोष्टी सांगा. सुंदर धर्माची चर्चा चालू असताना द्रौपदी माताच हसली. भीष्माचार्यांना राग आला. द्रौपदी पतिव्रता स्त्री आहे, तू कुलवान घराण्यातली स्त्री आहे, आणि एवढी चर्चा चालू असताना तू माता हसली का? द्रौपदीने सांगितलं बाबा मला माफ करा, माफी मागते तुमची, पण माझा प्रश्न आहे भीष्माचार्य,
ज्या वेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता? आता तुम्ही धर्माच्या गोष्टी माझ्या नवऱ्यांना सांगत आहे. त्यावेळेस भीष्माचार्यांच्या मुखातलं वाक्य द्रौपदी बस, कळलं मला तुझं मनोगत. द्रौपदी, त्याही वेळेस मला तुला वाचवण्याची इच्छा होती, पण काय करू ग, मी दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं? काय खाल्लं होतं? दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं? दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा साधू माणूस जर बिघडू शकतो महाराज, चांगलं अन्न खाल्ल्यानंतर आपले दलिंदर सुधारणार नाही का हो? हा, पण मला माहिती आहे माझ्या मायमावल्या एवढं चांगलं काम करणार, त्या बिचाऱ्या स्वयंपाक सुरू झाला की मोबाईल सुरू करून देतात. डा डरे डा डरे डा डा डरे डा डरे डा डरे डा रे डा. आणि असे गाणे ऐकल्यावर ते दलिंदर हरिपाठ करण का दारू पी? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. सगळ्यात कठीण जर काय असेल तर ही संसार रूपी समुद्र आहे, आणि या समुद्रातून तरुण जाण्याचं काम जर कोण करत असेल ते भगवंताचं चिंतन. म्हणून माझी विनंती दादा, भगवंताचं नामस्मरण केला कोणत्याही क्षेत्रामध्ये राहा, कुठेही राहा. जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधा रमन राधा रमन राधा रमन कहो. जिस रंग में जिस ढंग में जिस संग में रहो, राधा रमन राधा रमन राधा रमन कहो. कुठेही राम आहे बाप, फक्त देवाचं भजन करा. महाराजांचं तर काय गोड प्रमाण आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवस सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, कोणतंही काम करा माय बाप, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून महाराज सांगतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. म्हणून बसलेल्या प्रत्येक मंडळीला माझी विनंती मायबाप, दिवसातून नाही 4 तास, नाही 2 तास, नाही 1 तास, पण कमीत कमी अर्धा तास तरी माझ्या देवासाठी देत जा दादा. कधीतरी असं शांत बसत जा, कधीतरी माझ्या भगवान परमात्म्यासमोर बसून चिंतन करत जा. रे हे चिंतन निश्चित तुमच्या शेवटाला कामी आल्याशिवाय राहणार नाही. मी पुनश्च एकदा सांगतो मायबाप, भगवंताचं चिंतनच तुमच्या मनाला समाधान देऊ शकतं, मनाला शांती देऊ शकते. ना तुमचा पैसा तुम्हाला समाधान देईल, ना तुमची संपत्ती तुम्हाला समाधान देईल, ना तुमची जमीन तुम्हाला समाधान देईल. चिंतनानंच माणसाला समाधान मिळेल दादा. भोगात माणसाला समाधान, त्यागात शांती. त्यागात शांती आहे ना महाराज, भोगात शांती सांगितलीच नाहीये. त्या ओशोचे विचार आहे की भोगाकून समाधीकडे कसं जमल महाराज, बरोबर आहे का नाही? इस्तवामध्ये तेल जर टाकलं तर इस्तू शांत होईल का भडकल महाराज? अजिबात नाही. म्हणून माझी विनंती दादा, भगवंताचं चिंतन करा, कधीतरी संकल्प करा. श्रावण महिना सुरू आहे महाराज, श्रावण महिन्याच्या एवढ्या सुंदर अवसरावर आपण, एवढ्या सुंदर पवित्र महिन्यामध्ये आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. लोकायला काही श्रावण महिना लागला की टेन्शन येतं महाराज, काय झालंय माझ्या भारत संस्कृतीला मला काही कळत नाही. अरे श्रावण महिन्याच्या लागण्याच्या अगोदर कोणती अमावस्या असते? ती गटार अमावस्या. कोणती हो? कोणती अमावस्या? गटारी. आहो महाराज, कितीच दलिंदर लोक आहे, काही कळत नाही. गटार अमावस्याच्या दिवशी महाराज नुसते गटारासारखे पडतात हो दारू पिऊन की उद्या श्रावण. माझा प्रश्न आहे, तुम्ही जर एखादे घर बांधलं सुंदर 10-20 लाखाचं, वास्तुशांती केली आणि घरात प्रवेश करत असताना चांगले कपडे घालून जाता का फाटके हो दादा? बोला फक्त. हा, चांगले कपडे घालून जाता का फाटके? चांगले कपडे घालून जातो. माय मावल्यावर चांगल्या साड्या आपण घालून जातो.
अरे मग नुसता घरामध्ये प्रवेश करत असताना जर आपण चांगले कपडे घालून जातो, माझा प्रश्न आहे तुम्हा सर्व मायबापांना, अरे एका चांगल्या महिन्यामध्ये प्रवेश करत असताना कोंबड्या खाऊन कसं जातो दादा आपण? खाऊन घेतात लोक, म्हणतात ते आज घे खाऊन, परत महिनाभर खायला भेटत, महिनाभर फक्त माझ्या कोंबड्याची असते महाराज. तुम्ही बघा ना आता कोंबड्या कशा सुंदर, ज्या परिसरात कोंबड्या असतील त्यांच्या एरियात जाऊन पहा, अशी चालती कोंबडी, ठुमुक 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 ठुमुक, 2-4 कार्यकर्ते पुढं 2-3 मागं, तिला असं वाटतं की विधान परिषदेवर माझी बिनविरोध निवड झाली काय कानू. श्रावण महिना होस तरच बिचारी चालती, एकदा का श्रावण संपला रे संपला की कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई, हो गई बाटम बाट. माय बाप, म्हणून माझी विनंती, भगवंताचं चिंतन करा. भगवंताचं चिंतन केलं की तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या मायबाप, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गत भवसिंधू. महाराज सांगतात, जन्मोनी आकुळी जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम. महाराज सांगतात की जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. धरी हाची नेम अहर्निशी, काहीतरी नियम जीवनामध्ये करा मायबाप. नेम केल्यानंतर काहीतरी नित्य नेम, आम्ही तो प्राणी दुर्लभ. याच्या पुढे सांगू, काही नित्य नेमाविन अन्न खाईल तो श्वान. मायबाप, काहीतरी जीवनामध्ये नित्य नेम करा. अरे श्रावण महिना सुरू झाल्यानंतर नुसत्या कोंबड्या बंद नका करू. त्या भगवंताला विनंती करा, देवा 1 महिनाभर तरी कमीत कमी मी खोटं बोलणार नाही. 1 महिना तरी देवा मी कधी विचार करणार नाही. 1 महिना तरी मी देवा कमीत कमी चांगलं वागेल, आचरण चांगलं ठेवील, तरच तर ठीक. श्रावण महिना आहे महाराज, नाही तो कहा गए थे तो कहाणी और क्या लाया तो. असे किती श्रावण महिने गेले महाराज, पण आपल्यात काही बदल झाला मला नेमकं कळतच नाही. माणसात बदल का होत नाही? केलं पाहिजेत महाराज. आज एका ठिकाणी आम्ही थांबल्यानंतर एक माणूस मला म्हणे, महाराज तुमच्या पंढरपूर सोबत लोक वारीला येतात, 1 महिनाभर भजन करतात आणि घरी आल्यानंतर परत ते धुरे कोरतात म्हणे. असं कसं, त्यांच्यात बदल का होत नाही? म्हटलं बाबा, त्या 1 महिन्यामध्ये आम्ही त्यांना प्रतिबंध करू शकतो. तंबाखू खायची नाही, सिगरेट प्यायचं नाही, बिडी प्यायची नाही, दारू प्यायची नाही, आमच्या दिंडीत कांदा खाता येणार नाही, लसूण खाता येणार नाही, आमच्या नेमानं वागावं लागल. पण 1 महिना आम्ही त्यांना कंट्रोल करू शकतो. पण घरी गेल्यानंतर आम्ही कोणाचे मालक आहे का महाराज? मी त्याला म्हणलं